तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर इगतपुरी इथे पोहोचलेले आहेत। तिथे मनसेचं एक मोठं शिबिर होणार आहे आणि त्याच ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन मनसेने केलंय आणि याच आयोजनाला शिबिराला आजपासून सुरुवात होणार आहे। 16 जुलैपर्यंत हे शिबिर चालणार आहे। तर या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या शिबिरासाठी ते इगतपुरीला पोहोचलेले सुद्धा दृश्य आपण पाहतोय। आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती काय असणार, दिशा आणि कार्यपद्धती कशी असेल यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि असं असताना मनसेने या शिबिराच्या माध्यमातून आपली मोर्चेबांधणी अधिक तीव्र करण्याचाही निर्धार केलाय। तर त्याच अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे तिथे मार्गदर्शन करणार आहेत। 3 दिवसीय हे शिबिर असणार आहे आणि इगतपुरीला राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे, ते पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्त्यांसाठी ते आता मार्गदर्शन करणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि त्याच अनुषंगाने मनसेने या शिबिराचं आयोजन केलंय। नाशिकच्या इगतपुरीमध्ये 3 दिवसीचं हे शिबिर आहे आणि या शिबिरासाठी राज ठाकरे स्वतः तिथे उपस्थित असतील। तिथे ते पोहोचलेले आहेत आणि या शिबिरामध्ये ते मार्गदर्शन देखील करतील। याच शिबिरामध्ये संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते येणार आहेत, पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। या संदर्भातले अधिकचा तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहे। अजित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आणि त्यामध्ये आता राज ठाकरे स्वतः या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत, काय चिन्ह दिसतात? तर ज्या पद्धतीनं मनसे आणि उभाटा यांची एकत्रित येणं म्हणजे राज उद्धव ठाकरे एकत्रित येणं या गोष्टीवरून ज्या पद्धतीनं मनसे आणि दोघांची चर्चा सुरू झाली होती, यानंतर पुढची रणनीती कशी असेल, जर आपण उभाटाबरोबर युती केली तर आपल्याला खाली किती रिस्पॉन्स मिळेल, भाजपबरोबर गेलो तो काय रिस्पॉन्स मिळेल, शिवसेनेबरोबर गेलो तो काय रिस्पॉन्स मिळेल, किंवा आपण एकला चिलोरेची भूमिका नेहमीसाठी ठेवली तर आपल्याला किती रिस्पॉन्स मिळेल, अशा अनेक गोष्टींवर चर्चा करणं राज ठाकरेंचा स्वभाव किंवा त्यांची एकंदर जी राजकीय जी त्यांची चाल आहे किंवा त्यांची पद्धत जी आहे संपूर्ण पक्ष चालवण्याची, ते आपण लक्षात घेतलं तर ते एकांगी निर्णय घेतात। पण सध्याच्या घडीला जी पक्षाची परिस्थिती आहे हे लक्षात घेऊन वरिष्ठ नेते असतील, काही विशिष्ट विभाग प्रमुख असतील, काही प्रमुख असतील, यांची चर्चा करून भेटून बोलून त्या शिबिरामध्ये सगळ्यांचं ऐकून घेऊन आपलं नेमकं काय म्हणणं आहे हे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न होतोय राज ठाकरेंचा असं या एकंदर शिबिरावरून दिसतोय। म्हणजे त्याच पार्श्वभूमीवरती एक वेगळी दिशा किंवा एक वेगळा आदेश जो आहे हा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मिळाला तर त्या दृष्टीने पक्ष चालतो, एक विचार मिळाला। मनसेच्या आपण जर पाहिलं तर सभा व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टी इथं जास्त होताना दिसत नाहीत आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर अशा पद्धतीने शिबिर घेऊन आपल्याच लोकांची मतं जाणून घेतली आणि आपली मतं नेमकी काय आहेत ही लोकांना सांगितली, आपली पदाधिकारी त्यांना सांगितली तर पक्षाला एक शिस्त लागते, पक्ष एक शिस्तबद्ध पद्धतीने चालतो। तिथं वरिष्ठांचं नेमकं काय म्हणणं आहे, खालच्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांना खाली किती त्रास आहे किंवा त्यांचे नेमके म्हणणे काय आहेत, त्यांचे मुद्दे काय आहेत, अशा अनेक गोष्टी ज्या गोष्टींवरती चर्चा करणं, त्यातून मार्ग काढणं आणि पक्षाला एक वेगळी दिशा देणं आणि पक्ष नेमकी पुढे काय भूमिका घेतोय, पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नेमकी पुढे भूमिका काय घेतोय हे राज ठाकरे तिथे सांगतील आणि त्या दृष्टीनं एक चर्चा होऊन एक वेगळा मार्ग निघाला मनसे पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्यांना एक वेगळी दिशा मिळेल असं एकंदर दिसतं। इगतपुरीच्या या सगळ्या गुप्त ठिकाणी म्हणजे नेमकं मनसेचे हे शिबिर आहे ते कुठे होणार आहे, कशा रीतीने होणार आहे, कोण कोण असतील, किती वाजता जायचंय, किती वाजता निघायचंय, कुठे पोहोचायचंय, तिकडे काय व्यवस्था असेल, याची गुप्तता जी आहे ती पाळली गेलेली आहे आणि त्या गुप्ततेनंतर आता सगळं शिबिराला जे आहेत राज ठाकरे स्वतः पोहोचले आहेत आणि बाकीचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील पोहोचले आहेत आणि 2 ते 3 दिवसाचं शिबिर जे आहे ते तिथे होईल, त्यातून नेमकं काय पुढे हे देखील पाहावं लागेल। निश्चितच अजित, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अगदी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय या शिबिरामध्ये होण्याची शक्यता आहे। मनसेच्या शिबिरासाठी राज ठाकरे स्वतः इगतपुरीमध्ये दाखल झालेत।